नमस्कार. सर्व महाराष्ट्रातील तमाम जनतेला आज छत्रपती राजर्षी शाहू महाराज राज्याभिषेक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज याच दिवशी वयाच्या 20व्या वर्षी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी राज्यातील सर्व राज्यकारभार आपल्या हाती घेतला. राजर्षी शाहू महाराजांबद्दल सांगायचं झालं तर भरपूर काही आपल्याकडं माहिती उपलब्ध आहे आणि राजर्षी शाहू महाराज यांनी या देशामध्ये सुरुवातीला ज्यांना आरक्षणाचे जनक म्हणून संबोधले जाते त्या राजर्षी छत्रपती महाराजांबद्दल आज थोडंसं आपण जाणून घेऊया. राजर्षी शाहू महाराज यांनी या देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये जाऊन प्रत्येक राज्यातल्या विविध संस्कृती, तिथल्या भाषा या सगळ्यांचा अभ्यास करून शिक्षण घेतलं आणि आज या देशामध्ये जे काही आपल्याला संस्थान पाहायला मिळतात ते छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी पारखलेले होते आणि त्याचा अभ्यास केला होता. राजर्षी शाहू महाराजांबद्दल सांगायचं झालं तर ते जे वंचित घटकातले होते, जे दलित, पददलित, अस्पृश्य, जे महार, मांग, सुतार, चांबार, लोहार, ढोर, ज्या 18 पगड जाती होत्या, ज्या इथल्या व्यवस्थेने त्यांना समाजापासून दूर फेकलं होतं, त्या अनिष्ट रूढी परंपरांना मूठ माती देण्याचं काम छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी केले. राजर्षी शाहू महाराजांनी 1ली ते 10वी पर्यंतचं शिक्षण हे सक्तीचं केलं आणि इथल्या उच्चवर्णीयांनी इथल्या गरीब अस्पृश्य लोकांना शिकण्याचा अधिकार नव्हता. इथल्या उच्चवर्णीयांनी ठरवलं होतं की हे मागासवर्गीय, हे दलित, पददलित व हे खालच्या जातीतील लोक जर शिकले तर हे आपल्या बरोबरीला येऊन बसतील आणि म्हणूनच या उच्चवर्णीय ब्राह्मण लोकांनी षडयंत्र रचलं होतं आणि त्यांना धर्माच्या अधिकारानुसार इथल्या ज्या उपेक्षित वंचित घटकातील लोकांना शिक्षण घेण्याचा अधिकार नाही असं ठरवलं गेलं. परंतु ज्यावेळेस राजर्षी शाहू महाराज स्वराज्यामध्ये पाहिले आणि ग्रामीण भागात देखील त्यांनी पाहणी केली की शिक्षणाचा दर्जा आणि समानता ही सगळ्यांना भेटली पाहिजे, म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी सुरुवातीला स्वतःच्या राज्यामध्ये, स्वतःच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये त्यांनी संस्थानामध्ये जे वंचित घटकातील लोक होती त्या जनतेला शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केले आणि त्यांना मोफत शिक्षण सक्तीचे केले. या शिक्षणासाठी राजर्षी शाहू महाराजांना काही धर्माच्या ठेकेदारांनी विरोध केला होता, परंतु शाहू महाराजांनी तो नाकारून इथल्या प्रत्येक घटकातील लोकांना शिक्षण मोफत मिळालं पाहिजे आणि शिक्षण घेतले तरच इथल्या गरीब जनतेचा, गरीब रयतेचा उद्धार होईल. ही विचारसरणी समानता, जातीयता, अंधश्रद्धा, रूढी परंपरा हे मोडीत निघेल म्हणून छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी स्वराज्यामध्ये लोकांना शिक्षणासाठी प्रवृत्त केले. त्याच्यानंतरून राजर्षी शाहू महाराजांनी अंधश्रद्धा ही तर नाकारलीच आणि राजर्षी शाहू महाराजांनी विधवा पुनर्विवाहाला मान्यता दिली, आंतरजाती विवाहाला. राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षण सक्तीचे केले आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये कमीत कमी 1000 लोकवस्त्यांमध्ये शाहू महाराजांनी शिक्षणासाठी लोकांना प्रवृत्त केले आणि आपल्या पाल्यांना शाळेमध्ये पाठवा म्हणून स्वतःने प्रोत्साहन केले लोकांना. शाहू महाराज एवढ्यावर नाही थांबले तर शाहू महाराजांनी तिथल्या लोकांना सांगितले की जी पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवत नाहीत तर अशा पालकांसाठी 1 रुपया महिना दंड आकारण्यात येईल. म्हणून शाहू महाराज हे शिक्षणप्रेमी होते, शाहू महाराज हे क्रीडाप्रेमी होते, शाहू महाराज हे विज्ञानवादी
दृष्टिकोन बाळगणारे होते. शाहू महाराजांनी शिक्षणच नव्हे तर उद्योग व्यवसाय वाढला पाहिजे यासाठी त्यांनी शाहूपुरीमध्ये गुळाची बाजारपेठ उभी केली आणि शेतीसाठी पाणी मुबलक पुरावे म्हणून राधानगरी धरण छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी पाडली. शाहू महाराजांना उगाचच राजर्षी ही पदवी मिळाली नाही. राजर्षी शाहू महाराजांना महाराजांचे महाराज म्हणून राजश्री पदवी ही कानपूरच्या क्षत्रिय कुर्मी समाजाने दिलेली होती. म्हणजे शाहू महाराजांवरती निष्ठावान प्रेम करणारे या महाराष्ट्रात नव्हे तर जगामध्ये लोक होते राजर्षी शाहू महाराजांवरती प्रेम करणारे. राजर्षी शाहू महाराज हे लोककल्याणकारी म्हणून ओळखले जाणारे होते. शाहू महाराजांनी इथल्या मल्लांना देखील आपल्या शरीरयष्टी सुदृढ असावी, आपलं शरीर निरोगी असावे, आपले शरीर हे तंदुरुस्त असावे म्हणून छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी मल्लांसाठी विविध शाळा उभ्या केल्या आणि या कुस्तीपटूंना वाव देण्यासाठी शाहू महाराजांनी अनेक प्रयत्न केलेले आपल्याला अभ्यास करताना दिसून येते. शाहू महाराज हे प्राण्यांवरतीही प्रेम करणारे होते. शाहू महाराजांच्या घरामध्ये एक त्यांचा पाळीव कुत्रा होता. शाहू महाराज हे त्याच्यावरती नितांत प्रेम करायचे. त्याला कित्येक दिवस राजर्षी शाहू महाराजांनी बांधून ठेवले होते आणि बांधून ठेवल्याच्या नंतर त्याला सोडल्यानंतर राजर्षी शाहू महाराजांच्या उजव्या हाताला त्या कुत्र्याने चावले तरी देखील राजर्षी शाहू महाराजांनी त्या कुत्र्याला कसलीही शिक्षा दिली नाही किंवा त्याला काहीही केलं नाही. उलट शाहू महाराजांनी त्याला व्यवस्थित त्याचा सांभाळ केलेला आहे. आणि शाहू महाराज उजव्या हाताला कुत्रा चावलेला असल्यामुळे शाहू महाराजांनी आपल्या डाव्या हाताने पत्रव्यवहार केला, राज्यकारभार सुरळीत ठेवला. शाहू महाराज एका ठिकाणी यात्रेला गेले होते आणि यात्रेला गेल्याच्या नंतर त्यांच्या घोड्याने त्यांचा रथ पलटी मारला होता आणि तो एका निवडुंगाच्या जाळीमध्ये राजर्षी शाहू महाराज आणि त्यांचा तो रथ पडला होता आणि शाहू महाराजांना खूप मोठी इजा झाली होती. शाहू महाराज बेशुद्ध अवस्थेमध्ये त्या निवडुंगाच्या झाडामध्ये पडले होते, त्या जाळीमध्ये पडले होते आणि अशा वेळी शाहू महाराज बरेच वेळ शुद्धीवरती आले नव्हते. त्यावेळेस लोकांनी तिथल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये यात्रेमध्ये गेले होते आणि त्या यात्रेमध्ये जमलेल्या लोकांनी तिथं गर्दी केली. त्या ठिकाणी काही लोकांनी म्हणले की थोडी ब्रँडी पाजा. तितका शाहू महाराज शुद्धीवर आले आणि शाहू महाराज लोकांना ओरडले, मी कदापि दारूला हात लावत नाही. आणि शाहू महाराज आपल्याला लक्षात येते की शाहू महाराज हे निर्व्यसनी होते. शाहू महाराजांनी शेतकऱ्यांना आव्हान केलं, जे छोटे शेतकरी आहेत, ज्यांना कमी जमिनी आहेत, त्या सगळ्यांनी एकत्रित या आणि ऊसाची लागवड करा, गुऱ्हाळे काढा, आपला पैसा आपल्या जवळच राहू द्या, आपल्या पैशातूनच मोठा व्यवसाय सुरू करा, शेती सुधारा म्हणून शाहू राजांनी शेतकऱ्यांना, छोट्या शेतकऱ्यांना आव्हान केलेलं आहे. इतकेच नव्हे तर शाहू महाराजांनी आणखीन त्यांना सांगितले की पाण्याचं नियोजन करा, पाण्यासाठी छोटी बांधारे घाला, ते पाणी जेणेकरून तुम्हाला उपयोग येईल, शेतीच्या कामासाठी येईल. आणि शाहू महाराजांनी पुढे किर्लोस्करला आपल्या महाराजांचा ज्या काही तोफ गोळ्यांचा साठा होता तो सर्व शाहू महाराजांनी आपल्या स्वराज्याच्या, आपल्या रयतेच्या कामी यावा म्हणून, जे की किर्लोस्कर कंपनी, आज आपण नाव ऐकून आहात, खूप प्रसिद्ध कंपनी आहे ती. तर त्या कंपनीला शेतीचे अवजारे बनवण्यासाठी त्यांनी महाराजांच्या ज्या काही तोफगोळा होत्या त्या त्यांच्या पूर्वजांच्या जो इतिहास होता त्यांनी छातीवरती दगड ठेवून आपल्या महापुरुषांचा, आपल्या पूर्वजांचा जो इतिहास आजही जिवंत आहे तो कुठंतरी वाचला पाहिजे, जगला पाहिजे म्हणून त्यांनी किर्लोस्करला सर्व तोफा देऊन टाकल्या आणि त्या तोफा वितळवून त्याचे शेतीसाठी अवजारे बनवण्यात आले. इतके थोर, विचारवंत आणि विज्ञानवादी दृष्टिकोन मांडणारे राजर्षी शाहू महाराज यांना आज आपण सर्वांनी या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन करू आणि त्यांचा इतिहास आणखीन आपण पुढे घेऊन जाऊया. देशामध्ये त्यांनी समानता आणली,
देशामध्ये त्यांनी जागरूकता आणली. समता, बंधुत्व, शिक्षण हे सगळं असलं पाहिजे हे त्यांनी स्वातंत्र्याच्या आधी विचार केला होता. आणि इतकेच नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण सगळेजण ओळखतोय. त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणारे देखील राजर्षी शाहू महाराजच होते. आणि म्हणून राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक उद्गार काढले होते की मी मेल्याच्या नंतरनं माझी जयंती साजरी करू नका, परंतु राजर्षी शाहू महाराजांची जयंती ही दिवाळीच्या सणासारखी साजरी करा म्हणून सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांची विचारधारा एक होती आणि हे एकमेकांना चांगले ओळखत होते. आणि विचार करा तुम्ही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य होते आणि त्यावेळेस अस्पृश्यांना शिकण्याचा अधिकार नव्हता, तरी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राजर्षी शाहू महाराजांनी विदेशामध्ये शिक्षणासाठी मदत केलेली आहे. हे आपण सगळ्यांनी आता ओळखलं पाहिजे. आणि आपले मित्र कोण आणि आपले